आपण आता डमी पेशंट ॲड करून बघू आणि तेवढेच त्यासाठी जी हेल्प लागणार आहे ती सतीश मला करणार आहे अशी त्याने प्रॉमिस केलं आहे. बघू. हे काम अगेन डॉक्टरचं नाही, रिसेप्शनिस्ट हे करेल. म्हणजे पहिले नवीन पेशंट आल्यावरती त्याची एंट्री जी करायची आहे. आणि इथे असं पण एक आहे की प्रत्येक इन्फॉर्मेशन भरायची गरज नाही. जे तुम्हाला आवश्यक वाटेल तेवढंच भरा, बाकीचं सोडून द्या. असं होणार नाही की तुम्ही ते पूर्ण भरल्याशिवाय पुढे जाणार नाही, असं होणार नाही. जेवढं तुम्हाला आवश्यक वाटतं आहे तेवढंच ठेवा आणि यू कॅन डू दॅट. आता जर का हॉस्पिटल सिस्टीम असेल तर मग मे बी पल्स बी पी हे पण कॅप्चर होत असेल. जर करायचं असेल तर ते सुविधा आहे. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पेशंट परत येईल तेव्हा जे केलेलं असेल पल्स बी पी परत जे जर करत असाल आपण तर त्याचे पूर्ण हे आणि लेटेस्ट तिथे दिसेल. आधीचं बघायचं असेल तर ते पण रेकॉर्ड दिसेल. आणि जर पल्स बी पी बघत नसाल तर ते जस्ट सोडून द्या, जस्ट इग्नोर इट. आत्ता जो पेशंट ॲड केला जस्ट एफ तर टाईप करायला लागलं की ते पुढे येईल ना. सर्च पेशंट मी क्लिक केलं तर हे त्याचे आत्ता पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी समोर दिसेल जी काही एंटर केली असेल ती. आणि आता मेन म्हणजे सायकॅट्री हिस्ट्री शीट ते क्रिएट करायचं. तर आता चीफ कंप्लेंट्स ते हे सगळं आत्ता मी नाही लिहित आहे. याच्यामध्ये सुद्धा ड्रॉपडाऊन अवेलेबल आहे आणि कस्टमायझेशन पॉसिबल आहे. ते प्रत्येक डॉक्टरच्या म्हणजे तुमचा जसा प्रेफरन्स आहे आणि जसं लायकिंग आहे त्याच्याप्रमाणे ते कस्टमाइज करून देता येईल. इथे पण ड्रॉपडाऊन येऊ शकतो आणि तुम्हाला काय काय कंप्लेंट्स त्याच्यामध्ये रेग्युलर आहेत ते मिळू शकतात. स्लीप बायोलॉजिकल फंक्शन्स, मेडिकल इलनेस हिस्ट्री सपोज असतं मग व्हॉट एव्हर ह्याची पण पूर्ण ड्रॉपडाऊन आहे. आणि जर का तुम्हाला एखादा नवीन इथे त्या लिस्टमध्ये नाही आहे जे द्यायचं आहे सपोज ओके एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ मोस्टली. पण सपोज पार्डन फॉर माय स्पेलिंग बिनाईन काय म्हणतोस. ओके सो नाव हे या लिस्टमध्ये नाही आहे तर इथे मी जस्ट टाईप केलं आणि ते नाव ॲड केलं ते या लिस्टमध्ये ॲड आहे. आता मी ते मी घेऊ शकते. आता पास्ट हिस्ट्री, ट्रीटमेंट हिस्ट्री याच्यासाठी सुद्धा कस्टमायझेशन पॉसिबल आहे. आपल्याला काय ड्रॉपडाऊन हवा आहे तो देऊ शकतो.
सतीशच्या याच्यामध्ये यातलं काहीच टाईप करायला लागत नाही. ते त्याला पूर्णपणे त्यालाही टायपिंगचा कंटाळा आहे आणि त्यामुळे तो सगळं इथे सिलेक्ट करत जातो. पण आत्ता हे ॲप जे जेनेरिक केलं आहे तिथे मी आत्ता टाईप करते आहे, पण जसं डॉक्टरला जसं हवं आहे तसं ते करता येईल. नंतर आता पर्सनल ट्रेट्स काय हे घे. आणि इथे मल्टिपल सिलेक्शन पण पॉसिबल आहे जर का आता म्हणजे मला माहिती नाही की ॲनालिस्टिक आणि बॉर्डर लाईन असतं काय का वेळेस, पण म्हणजे इट इज पॉसिबल. मल्टिपल सिलेक्शन इज पॉसिबल. आता इथं काय करायचं हां काही नाही. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जर का काही त्याच्यामध्ये अजून डिस्क्रिप्शन ॲड करायचं असेल तुम्ही करू शकता. नंतर आता कोऑपरेटिव्हनेस किंवा हॉस्टाईल कोऑपरेटिव्ह तर शक्य तेवढं ते क्लिक करत पुढे जायचं. सिलेक्शन स्पीच एखादं तिथे लिस्टमध्ये नसेल इथे टाईप करा ॲड म्हणा ते लिस्टमध्ये येईल. थॉट्स पहिलं का नसेल मूड अँड इफेक्ट स्पोरिक परसेप्च्युअल डिस्टर्बन्सेस काही नाही. ओके इफ नथिंग इज देअर यू कॅन जस्ट स्किप दॅट. नॉट ओरिएंटेड टू टाईम प्लेस वगैरे. नंतर सतीश याच्यामध्ये रिमोट मेमरी रिसेंट मेमरी इंटॅक्ट इम्पेअर्ड असे ऑप्शन्स आहेत. इथे तुम्ही याच्यामध्ये पण लिहू शकता. इट इज अप टू यू की काय आहे. नंतर इन्साईट जजमेंट सतीश याच्यामध्ये इथे पण ड्रॉपडाऊन आहे. कुठलीच गोष्ट टाईप करायला लागत नाही. मॅनेजमेंटसाठी सुद्धा ड्रॉपडाऊन अवेलेबल आहे. ठीक आहे आत्ता चुकलं आहे ते स्पेलिंग. ठीक आहे ओके. आता हा पेशंट जेव्हा सपोज फॉलोअपला त्याला अपॉइंटमेंट दिली जाईल ते वेगळं हे आहे. आता तो पेशंट जेव्हा फॉलोअपला येईल तर त्याचा हा पर्सनल डिटेल्स नंतर सायकॅट्री हिस्ट्री शीट हे सगळं रेडी असेल. हे दिसेल तुम्हाला समोर. आणि प्रिस्क्रिप्शन मी विसरले द्यायचं तर ते प्रिस्क्रिप्शन जे द्यायचं आहे सपोज ऐसे ॲड न्यू हिअर. ऐसा 92 हां सांग. कुठलं मॉर्निंग हां. आणि आणखीन एक आहे याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन्स कुठली सजेस्ट करत असाल पेशंटला तर ती पण इथनं सिलेक्ट करू शकता. आणि ते पण सेव्ह होतं की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन्स कुठली सांगितली होती ते नेक्स्ट टाईम तुम्हाला दिसतं तिथे. हे झाल्यानंतर आत्ता प्रिंटिंग नाही करणार आहे पण प्रिंटचा ऑप्शन अँड यू कॅन प्रिंट दॅट